Hello, all of you. Welcome in my channel. Today we are start the lecture on theory of structure. In theory of structure, chapter number 1 is the direct stresses and bending stresses in vertical members. This chapter weightage is 14 marks under the MSBT. So introduce the two types of stresses first. One is the direct stress and bending stress. So direct stress, what is the direct stress? These are the direct stress is, for example, consider the one vertical column having the section is here. This one is the elevation. This one is the section. Section is the square or rectangular having the width is B, another width is the D, and having this axis XX and YY. So for example, this one is the one vertical member considered as a one column and having the section is rectangular or square. These are the section is B and D. And one load is act on the column. So this load is act on a column is compressive. So having the nature is the compressive load. So this load is considered as a direct. So हा लोड डायरेक्ट आपण कधी म्हणू शकतो ज्या वेळेला हा लोड एक्झॅक्ट त्याच्या सीजी वरती त्याच्या सेंट्रॉइडल ऍक्सिसला म्हणजे सीजी सेंट्रॉइडल पॉइंटला जर तो ऍक्ट झाला असेल तर त्या लोडला आपण डायरेक्ट लोड म्हणतो. आता ह्या लोडमुळे जर स्ट्रेस डेव्हलप झाला असेल तर त्या स्ट्रेसला आपण काय म्हणतो डायरेक्ट स्ट्रेस. दीज आर डायरेक्ट स्ट्रेस इज इंडिकेटेड बाय सिग्मा 0 अँड दीज आर कॅल्क्युलेटेड बाय स्ट्रेस. आपण जो कॅल्क्युलेट करतो तो लोड अपॉन एरिया. सो दिस डायरेक्ट स्ट्रेस इज कॅल्क्युलेटेड बाय द डायरेक्ट लोड डिवाइड बाय हॅव्हिंग द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द व्हर्टिकल मेंबर. तर याच्यामध्ये जर बघितलं तर डायरेक्ट लोड ऍक्ट झालाय P ऍक्ट ऑन ए एक्झॅक्ट CG अँड द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कॉलम इज B into D. So getting the direct stress and having the unit is we are measure the load or consider the load in Newton or kilonewton and area is measured in a mm square or meter square. So these are the our stress unit is Newton per mm square or kilonewton per meter square. म्हणजेच काय तर लोड जर आपण न्यूटन मध्ये घेतला असेल तर न्यूटन, एरिया mm मध्ये घेतला असेल तर mm स्क्वेअर. डायमेन्शन्स आपले कन्सिडर केले mm मध्ये तर एरिया मला mm स्क्वेअर मध्ये मिळेल. जर मी लोड किलो न्यूटन मध्ये घेतला किलो न्यूटन आणि डायमेन्शन माझे मीटर मध्ये घेतले असतील तर माझा एरिया काय येणार आहे मीटर स्क्वेअर. सो दीज आर द युनिट इज न्यूटन पर mm स्क्वेअर और किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दिस वन इज द अवर डायरेक्ट स्ट्रेस. कधी म्हणू शकतो डायरेक्ट स्ट्रेस तर डायरेक्ट लोड ऍक्ट ऑन ए व्हर्टिकल मेंबर. सो develop the direct stresses. These are calculated by this simple formula. These are the direct load divided by cross section area. So another type of load is act on the vertical member also. This type of load is called as the eccentric load. तर eccentric load आपण कशाला म्हणू शकतोय तर जो लोड अवे फ्रॉम द सीजी त्या मेंबर वरती ऍक्ट होतोय त्याच लोडला आपण काय म्हटलं जातं इसेंट्रिक लोड. जो लोड एक्झॅक्ट सेंटरला ऍक्ट होतोय त्याला आपण डायरेक्ट लोड म्हणतोय आणि जो लोड अवे फ्रॉम द सीजी एनीवेअर ऍक्ट ऑन दिस सेक्शन और ऍक्ट ऑन दिस मेंबर सो दिस लोड इज कॉल्ड एज द इसेंट्रिक लोड. सो फॉर एक्झाम्पल we are consider here this eccentric load is act here indicated by PE. So हे एलिव्हेशन मध्ये दाखवलं की मी तो लोड ऍक्ट झालेला आहे इसेंट्रिक लोड आणि तो मी एक्स ऍक्सिस वरती अवे फ्रॉम द सीजी लोड ऍक्ट केला जे आर हियर. मी ह्या साइडला दाखवतो. सॉरी, हा लोड मी ह्या साइडला ऍक्ट केलेला आहे
आणि तोच लोड इथं ऍक्ट झाला एक्स एक्स ऍक्सिस वरती, तो त्या लोडला आपण म्हणतोय इसेंट्रिक लोड. दिस आर द अवे फ्रॉम द सीजी तो ऍक्ट झाला. सो तो ऍक्ट इकडे होऊ शकतो, ह्या साईडला होऊ शकतो. दिस आर द अवे फ्रॉम सीजी, कुठल्याही पॉइंटला तो लोड ऍक्ट होऊ शकतो. सो त्याच लोडला आपण म्हणतोय इसेंट्रिक लोड. तर याच्यामध्ये अजून एक आपल्याला टर्म बघायला मिळते इसेंट्रिसिटी. तर इसेंट्रिसिटी आपण कशाला म्हणतोय, तर जो इसेंट्रिक लोड त्या पॉइंट वरती ऍक्ट झालेला आहे त्या पॉइंट पासून त्याच्या सीजी पर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच काय, इसेंट्रिसिटी. सो दिस आर द अनदर टर्म इज कन्सिडर्ड ऍज ए इसेंट्रिसिटी. These are the small e. So eccentricity is nothing but the distance where eccentric load is act to the center. So these are the centroidal point पासून eccentric load जिथपर्यंत ऍक्ट झालेला आहे तिथपर्यंत डिस्टन्स म्हणजेच आपण त्याला म्हणतो इसेंट्रिसिटी. आणि जे आपण मेजर कशात करतो, these are the distance is measured in mm. So these are unit is the mm. So this eccentricity and eccentric load. So due to this eccentric load, these are the two types of the stresses are developed. First one, direct stress, and second one, bending stress. So these two types of stresses are developed due to this eccentric load. So direct stress is calculated last time आपण calculated केलेला आहे. Direct stress is calculated by this direct load divided by area. Same, these are the direct stress is also developed due to eccentric load. So these are directly calculated by direct stress is the eccentric load divided by cross section area. Simple. These are the unit is Newton per mm square. Okay. And next one is the bending stress. Bending stress is calculated by or developed due to this eccentric load, and these are calculated by our flexural formula. We know this flexural formula. This one is the flexural formula is the m by I is equal to this bending stress divided by y. So this flexural formula, by using this flexural formula we are calculate the bending stress. So these are the different terms in flexural formula. M is the moment due to the eccentric loading. आता ह्या मुवमेंट जे आहे, डायरेक्ट स्ट्रेस जर बघितला तर ह्या डायरेक्ट लोड मुळे कुठलीही मुवमेंट आपल्याला डेव्हलप झालेली बघायला मिळत नाही. पण ज्या वेळेला आपला इसेंट्रिक लोड त्या मेंबर वरती ऍक्ट झालेला असतोय त्याच्या वेळेला आपल्याला याच्यामध्ये मुवमेंट डेव्हलप झालेली बघायला मिळते. आता ही मुवमेंट आपण कॅल्क्युलेट करतो. हाऊ टू कॅल्क्युलेट दिस मुवमेंट? सो दिस मुवमेंट इज कॅल्क्युलेटेड बाय द formula. Simple formula is the load into the perpendicular distance. So these are the movement act on this CG due to this eccentric loading. So these are the load is the eccentric and the distance from this point to the CG is the E. So these are the simple calculated the movement is eccentric load into the eccentricity distance. These are the eccentricity E. So these are calculate the movement in this way. Next term is the moment of inertia. The moment of inertia also calculated by or depends on this type of the section. आपला section कुठल्या टाइपचा आहे. So these are, it may be the square or it may be the rectangular or it may be the circular. They are the different sections. So these are the moment of inertia depends on these sections also. Also we are consider the moment of inertia when our eccentric loading is act on the x axis. Then where moment of inertia is considered as a IYY. These are the centroidal axis is considered as a YY. If our eccentric load is act on this YY axis, then our moment of inertia is considered as a centroidal axis is considered as a XX. So these are the IYY or IXX moment of inertia is calculated by, these are the simple mathematical formulas or depends on these sections. We are considered IYY. आता मी इथं काय करतोय, इसेंट्रिक लोड माझा XX ऍक्सिस ला ऍक्ट झालाय. सो त्याचा सेंट्रोइडल ऍक्सिस मी कुठला कन्सिडर करतोय, IYY. आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, इफ सेक्शन इज अवर रेक्टँग्युलर देन वी आर कॅल्क्युलेटेड द dB क्यूब बाय 12. और आता मी याच्यामध्ये मी काय म्हणतोय, जर माझा इसेंट्रिक लोड YY ऍक्सिस ला कन्सिडर झाला असेल तर इथं मला IXX कॅल्क्युलेट करायला लागेल. आणि तो सिंपल फॉर्म्युला काय, रेक्टँग्युलर साठी BD क्यूब बाय 12. These are the simple formula. Next term is the
सिग्मा बी तर मला कॅल्क्युलेट करायचं आहे. बेंडिंग स्ट्रेस ड्यू टू दिस इसेंट्रिक लोडिंग हा मला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो मी तिथंच ठेवतोय. आणि नेक्स्ट टर्म इज द वाय बार आपण त्याला म्हणतो. वाय बार इज द ह्या सेंट्रोइडल ऍक्सिस पासून एक्स्ट्रीम फायबर म्हणजे हाफ फेस किंवा ह्या सेंट्रोइडल पासून हाफ फेस जर माझा इसेंट्रिक लोड एक्स एक्सिस ला कन्सिडर झाला असेल तर माझा सेंट्रोइडल ऍक्सिस वाय कन्सिडर करायला लागेल. आणि ह्या वाय पासून एक्स्ट्रीम फायबर पर्यंतचं डिस्टन्स दीज आर कन्सिडर ऍज ए b/2. इकडे b/2 म्हणजेच ह्या b चा हाफ हे माझं डिस्टन्स असणार आहे. त्यालाच मी कन्सिडर करतोय वाय बार. So these are the y bar is simple. Getting the y bar is b/2. b/2 कधी ज्या वेळेला माझा सेंट्रोइडल ऍक्सिस y कन्सिडर करतोय. ज्या वेळेला माझा सेंट्रोइडल ऍक्सिस x कन्सिडर करेन म्हणजेच इसेंट्रिक लोड ज्या वेळेला y वरती ऍक्ट होईल त्यावेळेला माझा सेंट्रोइडल ऍक्सिस x होणार आणि त्याच्यामध्ये मग x पासून एक्स्ट्रीम फायबर पर्यंत डिस्टन्स इज कन्सिडर ऍज d/2. दिस वन इज द y बार आपण कॅल्क्युलेट करू शकतो. b/2 और d/2 in case of the rectangular sections. ठीक आहे. So these are getting the all terms. Moment due to the eccentric loading मला मिळाली P into E. Unit is the kilonewton meter or Newton mm. मोमेंटचं युनिट जर बघितलं तर किलोन्यूटन मीटर. लोड जर मी किलोन्यूटन मध्ये घेतला असेल, डिस्टन्स मी मीटर मध्ये घेतला असेल तर किलोन्यूटन मीटर और न्यूटन mm. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट जर बघितलं तर mm⁻⁴. सो इज द युनिट इज mm⁻⁴. ऑल डायमेन्शन्स आर इन mm. सो गेटिंग द युनिट इन मोमेंट ऑफ इनर्शिया mm⁻⁴. y बार चं युनिट जर बघितलं तर these are the dimensions. So these are considered in the mm. ठीक आहे. So all terms get. So they we are calculate the bending stress directly by flexural formula. So getting the bending stress m/I into y bar. So these are calculated by this one the formula and this unit is the Newton per mm square. So these are the two types of the stresses are developed in the vertical member when two types of the loadings are act on the vertical member. Okay, so repeat once again. You can repeat these two types of stresses. So first one, these are the when direct loading is act on the column. Simple. These are the ज्या वेळेला डायरेक्ट लोड ऍक्ट होईल त्याच्या वेळेला फक्त एकच स्ट्रेस डेव्हलप होतोय त्यालाच आपण डायरेक्ट स्ट्रेस म्हणतो. डायरेक्ट लोड कशाला म्हणायचा आहे? ज्या वेळेला तो लोड एक्झॅक्ट सेंटरला ऍक्ट होईल त्याच्या वेळेला आपण त्याला डायरेक्ट लोड म्हणतोय. आणि अशी केस ज्या वेळेला येते एखाद्या मेंबरवरती डायरेक्ट लोड ज्या वेळेला ऍक्ट होतोय त्याच्या वेळेला फक्त डायरेक्ट स्ट्रेस त्याच्यामध्ये डेव्हलप होते. पण सेकंड केस आपल्याला इन प्रॅक्टिस पण ते बघायला मिळते ज्या वेळेला एखाद्या व्हर्टिकल मेंबर वरती इसेंट्रिक लोड ऍक्ट होईल. इसेंट्रिक लोड म्हणजे अवे फ्रॉम द सीजी त्या पॉइंट वरती जर डायरेक्टली तो लोड ऍक्ट झाला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन टाइपचे स्ट्रेसेस डेव्हलप झालेले बघायला मिळतात. एक डायरेक्ट स्ट्रेस आणि सायमल्टेनियसली बेंडिंग स्ट्रेस पण त्याच्यामध्ये डेव्हलप झालेला बघायला मिळतो. सो डायरेक्ट स्ट्रेस आपण सिंपली कॅल्क्युलेट करू शकतो. इसेंट्रिक लोड डिवाइड बाय दिस एरिया अँड द बेंडिंग स्ट्रेस कॅल्क्युलेट करतोय बाय युजिंग द फ्लक्चरल फॉर्म्युला m/I is equal to sigma b/y. All terms are here. Moment, these are the moment calculated by this eccentric load into the eccentricity. Moment of inertia calculated by depends on this section, rectangular square, and y bar is the position of this centroidal axis to the extreme fiber. So these are the direct bending stress is getting. So these are the total stress in eccentric loading मध्ये आपल्याला बघायला मिळेल तो किती. So these are the sigma 0 plus or minus sigma b. Okay, so these are ह्या गोष्टी कळाल्या असतील तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढच्या कन्सेप्ट क्लिअर करू. थँक्यू.